आपणा सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची किंवा आपल्या या आदरात येण्याची मुळीच कल्पना नव्हती. मी फक्त माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि माझा प्रामाणिक हेतू आपणासमोर घेऊन आलेलो होतो. आणि आपल्या संस्थेचे अनेक उपक्रम मी फेसबुक, व्हॉट्सअप किंवा पेपरच्या माध्यमातून बघत असतो. आपल्या संस्थेने आजपर्यंत जे काही उपक्रम राबवलेले आहेत ते अत्यंत प्रशंसनीय आहेत. गोविंदभाईच्या काळापासून ते आजपर्यंत ज्या काही लोकांनी संस्थेत काम केलेलं आहे ते आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचत आहे आणि याची जाणीव सर्वांनाच आहे. मी हे जे पुस्तक छापलेलं होतं हे माझ्या शाळेतील मुलांच्या आलेल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन मी हे केलेलं. माझी मुळीच इथे येण्याची काही इच्छाही नव्हती, पण तो योगायोग समजावा किंवा योगायोग आला असं मी मानेन. कारण की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि माझा मुलगा आपल्याच एवढ्या मोठ्या संस्थेत शिकतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचं नावही सार्थकच आहे. आणि या पुस्तकाबद्दल जर सांगायचं झालंच तर या पुस्तकाची छोटीशी कल्पना मला तिथं गेल्यानंतर समजली. जे मुलं अडीअडचणीतून कंपनी एरियामध्ये, आता आमचा वाळूज एरियामध्ये मुळात कंपनी कामगारांचा एरिया आहे, ते आपल्या पाल्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. तिथले पालक प्रशिक्षित किंवा अशिक्षित आहेत आणि याची जाणीव त्या मुलांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि नक्कीच त्याच्या शिक्षणाच्या पद्धतीतून आपल्याला दिसून येत असते. याची प्रकर्षाने मला थोडीशी जाणीव झाली आणि आपण आपल्या माध्यमातून काय करू इच्छितो याची जाणीव मला प्रकर्षाने झाली. आणि माझ्या मार्गदर्शिका सौ भाले मॅडम यांचं थोडंसं गायडन्स घेऊन मी बऱ्याच अंशी हे पुस्तक साधं आणि सोप्या पद्धतीनं कसं आपल्या मुलांपर्यंत पोहोचवता येईल. कारण की आपल्या मुलांना इंग्रजीची अडचण आहे आणि इंग्रजीचा जर आपण मराठीशी मिलाप घातला तर ती अधिक सोप्या पद्धतीनं आपल्याला त्या संकल्पना विस्तृतपणे मुलांपर्यंत मांडता येतील आणि त्या मुलांना अधिक सोप्या पद्धतीने समजून जातील. याची जाणीव मला या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला करून द्यायची आहे की शासन जे आज पुस्तकाचं ओझं कमी करण्याच्या मागे लागलेलं आहे, माझाही तोच हेतू आहे की एका पुस्तकाच्या माध्यमातून आपण इतर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून बरंचसं काही आपल्या प्रत्येक विषयामध्ये शिकू शकतो. आणि हे शिकवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाचीच आहे. मी तर आपल्याला असं समजेल की आपण आमच्यासारख्या अत्यंत छोट्या शिक्षकांचे सुद्धा मार्गदर्शक आहात. कारण की आपण एवढ्या मोठ्या संस्थेत कार्यरत आहात की याचा ठेवा हा खूप प्राचीन काळापासून, मी तर म्हणेल अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुद्धा आपल्या संस्थेची शिक्षण क्षेत्रामधली जी कामगिरी आहे ती अगदी उल्लेखनीय आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की माझा मुलगा आपल्यासारख्या या संस्थेमध्ये आज शिक्षण घेत आहे आणि भविष्यामध्ये तो नक्कीच आपल्या हाताकडून काहीतरी मोठा त्याच्या योग्यतेनुसार तो जो काही बनणार आहे, पण तो चांगला नागरिक बनेल आणि देशसेवा करेल किंवा जे काही करेल तो प्रामाणिकपणे करेल याची मला नक्कीच आशा आहे. आणि या पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालंच तर पुस्तकामध्ये छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या मी अधिक कशा पद्धतीनं आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेत सांगता येतील याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. कदाचित याच्यामध्ये थोड्याशा काही मिस्टेक्स पण झालेल्या असतील किंवा छपाई यंत्राच्या दोषामुळे कदाचित एखादी स्पेलिंग मिस्टेक पण असू शकते. कृपया आपण, माझा नंबर आहे ते जर मला आपण सर्वांनी जर सहकार्य करून मला त्या सूचना सुचवल्या किंवा माझ्या त्या उणिवा मला दाखवून दिल्या तर पुढच्या येणाऱ्या नवीन एडिशनमध्ये मी त्या अधिक चांगल्या गतीने देऊन आपल्या या ज्या काही मायेची सावली नावाचा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे तो अत्यंत प्रशंसनीय आहे. शहरवासियांमध्ये त्या प्रकल्पाची अत्यंत अशी चर्चा आहे. आमच्या वाळूज परिसराचा वास्तविकता इथं काहीही कन्सर्न नाही आहे, पण पेपरच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून आपली संस्था दीन दुबळ्या गोरगरीब मुलांपर्यंत पोहोचत आहे. याचा आपणाचाही अभिमान असावा आणि शहरवासीय म्हणून मला पण नक्कीच अभिमान आहे, आम्हाला पण नक्कीच अभिमान आहे. आपणही थोडासा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांपर्यंत काहीही करू शकतो याची मला जाणीव आहे. आणि म्हणूनच मी एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे जो आपल्या माध्यमातून, आपल्या या मायेच्या सावलीच्या माध्यमातून जे काही गोरगरीब मुलं आहेत किंवा जे शिक्षणापासून वंचित राहिलेले मुलं आहेत ते आपल्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसे प्रवाहित होतील याचा आपण निश्चितपणे वापर करून त्या मुलांना योग्य तो सल्ला किंवा त्याचा पर्याय सुचवून आपण त्याच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवलं किंवा याच्यातल्या ज्या काही कल्पना आहेत त्या आपल्या पद्धतीनं त्यांना जर समजावून सांगितलं तर ते मुलं अधिक चांगल्या गतीनं प्रगती करतील अशी मला निश्चितच अपेक्षा आहे.
आणि हीच आशा व्यक्त करून माझ्या 2 शब्दांना विराम देतो व सन्माननीय अध्यक्ष व सचिव साहेब मॅडम यांचे मी शब्दशः ऋण व्यक्त करतो की मला एवढा मोठा आपल्या इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद.